हॅलो मला घेऊन तर आम्ही आता समर्थ मंदिर अक्कलकोट दर्शनासाठी निघालो आहोत। श्री स्वामी समर्थ, श्री समर्थ। पहाटे साधारण 3 वाजता आम्ही अक्कलकोट येथे पोहोचलो। त्यानंतर रूम घेऊन तिथे थोडा आराम केला आणि सकाळी 7ला आवरून आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी निघालो। मंदिराच्या परिसरात स्वामींच्या आणि श्री दत्तगुरूंच्या खूप सुंदर आणि रेखीव मूर्ती आपल्याला पाहायला मिळतील। स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज आम्ही आलोय अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला। हा वटवृक्ष इथे स्वामी समर्थ महाराजांनी बराच काळ वास्तव्य केलेले होते, त्यामुळे त्यांना श्री स्वामी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ असेही म्हणतात। अशक्यही शक्य करतील स्वामी असे म्हटले जाते, तेव्हा मनातील शंका दूर करून स्वामींना शरण जावे आणि वटवृक्षाखाली ध्यान करावे। स्वामींनी नामस्मरणाला महत्त्व दिलेले आहे। नामस्मरण अखंड चालू ठेवावं, त्यामुळेच स्वामी जरी आता देहरूपाने आपल्यामध्ये नसतील तरी शक्तिरूपाने आपल्यामध्ये आहेत। नामस्मरणामुळे स्वामींच्या शक्तिरूपी अस्तित्वाची प्रचिती भक्तांना येते। ही स्वामींची प्रतिमा जोगेश्वरी पूर्व मुंबई येथील भक्तांनी 40,000 पंचमुखी रुद्राक्षाने ही प्रतिमा तयार केलेली आहे। भाविक तिथे नामजप करताना दिसतात, कारण मंदिराच्या ठिकाणी नामजप केल्याने त्याचे विशेष फळ मिळते। स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे 4थे अवतार मानले जातात। दुसरे अवतार आहेत श्रीपाद श्री वल्लभ आणि तिसरे आहेत नृसिंह सरस्वती महाराज। काय सर मार्बलची वाशेवाला हे वाला घेतलं 1100 रुपये बसतं, कारण हे ओरिजिनल मार्बल आहे, कोटिंग मार्बल आहे। ह्याला अभिषेक घातला तर म्हणजे कलर जाणार का? ते कलर जात नाही काय नाही। हे कोटिंग मार्बल म्हणजे 150 रुपयाला आहे, हे 250 आहे, 200 आहे। 25 देवांचे 25 मंत्र आहे। यानंतर मंदिराच्याच अपोजिट साइडला अन्नछत्र आहे आणि स्वामींची भव्य मूर्ती सुद्धा आहे। आता सकाळी त्या मूर्तीचं क्लीनिंग चाललेलं आहे।
या मूर्ती शेजारीच त्यांनी भव्य असा स्वामींचा देखावा तयार केलेला आहे. आजूबाजूला आसपास छोटी छोटी दत्ताची गणपतीची मूर्ती आहे. चोळप्पा महाराज यांच्या वाड्यात. तर यांचं दर्शन घेतल्याशिवाय स्वामी समर्थांचं दर्शन पूर्ण होत नाही असं म्हणतात. तर अक्कलकोटला पहिल्यांदा स्वामी चोळप्पा महाराजांच्याच घरी आले, तेथेच ते पहिल्यांदा जेवले. मंदिरात आतमध्ये गेल्यानंतर महागणपती आणि त्यानंतर कार्तिकेय स्वामींचं मूर्ती दिसते. तिथे आतमध्ये भक्त नामस्मरण किंवा पूजापाठ वगैरे करतात. हे स्वामींचं समाधी मंदिर आहे. ते स्वामींच्या पादुका ठेवलेल्या आहेत. निघाले चोळप्पा महाराज यांच्या वाड्याकडे. छोटी छोटी मंदिरं आहेत तिथे. पूजेसाठी याच विहिरीतलं पाणी घेतात. अरे वा, कुशावर्त विहीर. स्वामींनी पुनर्जीवित केलेली कुशावर्त विहीर स्वामींच्या पादुका येथेच बघायला मिळतात आपल्याला. त्यांनी हाताळलेल्या काही वस्तू सुद्धा या वाड्यात ठेवलेल्या आहेत. आलेलो आहे गाणगापूर श्री दत्त महाराजांच्या दर्शनाला. गाणगापूर आणि अक्कलकोट या मार्गाने जात असताना आपल्याला नंदी बसवेश्वर म्हणून एक छोटंसं हॉटेल दिसतं, प्युअर व्हेज. तिथे आम्ही नाश्ता केला. समर्थ पण आहेत बघा. अवधूत आश्रम लावून सोडायचं. आपल्या मनात इच्छा बोलत असते घ्या. सरस्वती आपण आलो आहोत गाणगापूर येथील भीमा अमरजा
इथे चालले आहे गुरुचरित्राचं पारायण. हा आहे औदुंबर वृक्ष. तीर्थक्षेत्री किंवा मंदिरात जप किंवा नामस्मरण किंवा गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे त्याचे अनंत पटीने फळ मिळते, म्हणून लोक इथं येऊन पारायण करतात. हा आहे भीमा अंबरजा नदी. हे भीमा अमरजा नदी. या नदीमध्येच नृसिंह सरस्वती महाराज स्नान करायचे. इथे स्नान केल्यामुळे आपल्या मागची इडापिडा टळते किंवा आपल्या मनोकामना पूर्ण होतात, म्हणून लोक या नदीची ओटी भरतात, दिवा सोडतात किंवा नारळ वाहतात. श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतार असे त्रिमूर्ती, गाणगा ग्रामी असे ख्याती, जे जाती तया स्थाना, तात्काळ होती मनोकामना, काही न करो हो अनुमाना, प्रत्यक्ष देव तेथे असे. गाणगापूर ग्रामी श्री दत्तगुरु म्हणजेच प्रत्यक्ष देव आहेत. गुरुचरित्र ग्रंथात स्वतः गुरु नृसिंह सरस्वतींनी सांगितले आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना गुप्त रूपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात असा भक्तांचा अनुभव आहे. वास निरंतर गाणगा भुवनासी, भक्तजन तारावयाची, राहू तेथे निर्धार, आम्ही असतो याची ग्रामी, नित्य स्नान अमरजा संगमी, वसो मध्यानी मठाधामी, गुप्त रूपे अवधारा. याच गावात राहून दररोजचे स्नान भीमा अमरजा संगमावर करून दुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी गुप्त रूपाने कोणत्याही वेशात उपस्थित असतात असे महाराज सांगतात. अज्ञानामुळे शेजारी असून सुद्धा श्रीगुरूंना आपण ओळखू शकत नाही. नामस्मरणात तल्लीन झाल्यावर व विश्वास ठेवला तर देवदर्शन होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. गाणगापूरला प्रत्यक्ष देव आहेत हे सिद्ध गुरुचरित्र ग्रंथातून सांगतात. नित्य जे जन गायन करीती, त्यावर माझी अतिप्रीती, माझे नामस्मरण करणारे भक्त मला आवडतात हे श्री गुरुदत्तांनी सांगितले आहे. इथे सुद्धा देहरूपाने गुरुदेव नसले तरी शक्ती रूपाने ते सगळ्यांमध्ये वास करतात. गाणगापूर दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी काशीमध्ये जाऊन संन्यास दीक्षा घेतली. इथे त्यांच्या पादुका आहेत. या पादुकांचे दर्शन जे भक्तजन घेतील त्यांच्या पाठीशी मी सदैव उभा राहील असं यांचं वचन आहे. तर आता आपण निघालेलो आहोत निर्गुण मठाकडे. दर्शनासाठी रांगेत उभे असताना आपल्याला ठिकाणी दत्ताचे मंत्र आणि स्वच्छतेचे महत्त्व लिखित स्वरूपात लिहिलेले दिसते.
कण कण में यहाँ दत्त गुरु निवास करते हैं, स्वच्छता आवश्यक है. रांगेमध्ये उभे असताना आपल्याला श्री दत्त गुरूंचे घोर कष्ट उद्धारण स्तोत्र पाहायला मिळते. संकट निवारण होण्यासाठी तसेच कोणतीही ग्रहपीडा दूर होण्यासाठी हे प्रभावी दत्त स्तोत्र आहे. फक्त हे स्तोत्र नियमित दररोज भक्तिभावाने वाचले असता किंवा ऐकले असता याचे फळ मिळते. घोर कष्ट उद्धारण स्तोत्र या नावामध्येच या स्तोत्राचं फलित आहे. घोर कष्ट उद्धार. परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी यांनी या स्तोत्राची रचना केली आहे. श्री क्षेत्र नरसोबाच्या वाडीस हे स्तोत्र रोज म्हटले जाते. या स्तोत्राचा अनुभव अनेक लोकांना आला आहे व येत आहे. काही जण तर याचा 108 वेळा पाठ रोज करतात. दत्त म्हणजे दिलेले किंवा प्राप्त केलेले. दत्त हे ब्रह्मा, विष्णू आणि शिवाचे रूप मानले जाते. दररोज दुपारी 12 वाजता मंदिरात महामंगल आरती होते. त्यावेळेला साक्षात दत्तगुरू उपस्थित असतात. दत्त महाराज स्वतः दुपारी येथे भिक्षा घेतात असे मानले जाते. देवाचे महाप्रसाद गाभाऱ्यामध्ये गेलेले आहे. सर्व दत्त भक्तांनी मंदिराच्या बाहेर जाऊन महाप्रसाद घेण्याची कृपा करा. चला बाहेर या, लवकर बाहेर या. येथील दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात श्री दत्त महाराजांचा यामध्ये अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी हा परमपवित्र प्रसाद दिलेला आहे. श्री क्षेत्र गाणगापुराला दत्तभक्तांचे पंढरपूर असे म्हटले जाते. श्री दत्तात्रयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी येथे 23 वर्ष वास्तव्य केले होते. आता अक्कलकोट आणि गाणगापूर येथून दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो संध्याकाळी तुळजापूर. येथील पुजारी योगेश चव्हाण यांनी आमची राहायची उत्तम सोय केलेली होती. त्यांच्याकडेच आम्ही अभिषेक ऑनलाईन बुकिंग केलेलं होतं, कारण अभिषेकचं ऑनलाईन बुकिंग केल्याशिवाय देवीच्या गाभाऱ्यात जायला परमिशन नसते. ते आम्ही रात्री मुक्काम केला आणि सकाळी पहाटे 5 वाजता देवीच्या दर्शनासाठी निघालो. हे देवीचा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार. आधी आम्ही आदल्या दिवशीचं जे अलंकार पूजा केलेली होती देवीची त्याच्या दर्शनासाठी गेलो. पहाटे लवकर गेल्यामुळे गर्दी नव्हती. अलंकार रूपातील दर्शन झाल्यानंतर आम्ही देवीच्या अभिषेकसाठी रांगेमध्ये उभे राहिलो. तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवी आहे.
या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. कृतयुगात कर्दम ऋषीपत्नी अनुभूती याची तपस्या भंग करण्याचा कुकर या राक्षसाने प्रयत्न केला होता. तेव्हा या दैत्याशी युद्ध करण्यासाठी भक्ताच्या हाकेला धावून आली, म्हणून या देवीचे नाव त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे तुळजा व त्याच्या पुढे त्यांचे तुळजा भवानी असे झाले. कृतयुगात ऋषीपत्नी अनुभूतीसाठी, तर त्रेतायुगात श्रीरामचंद्रांसाठी, द्वापार युगात धर्मराजासाठी व कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी भक्तांसाठी संकटाच्या वेळी आशीर्वाद रूपाने ही देवी धावून आलेली होती. तर मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर आम्हाला देवीची मूळ मूर्ती स्वयंभू पाहायला मिळाली. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. आईच्या 8 हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. देवीच्या मुखाच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सूर्य आहेत. देवीच्या उजव्या पायाखाली महिषासूर व डाव्या बाजूला सिंह आणि पुराण सांगणारी मार्कंडेय ऋषींची मूर्ती दिसते. गाभाऱ्याच्या उत्तरेस शयनगृह आहे. त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवलेला आहे. तसेच दक्षिण दिशेला देवीचे न्हाणीघर आहे. तुळजाभवानीत शारदीय आणि शाकंभरी असे 2 नवरात्र उत्सव असतात. या उत्सवापूर्वी देवीला मूळ स्थानावरून उचलून शयनगृहात झोपवलं जातं. याला देवीचा निद्राकाल असं म्हणतात. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आम्हाला देवीचे दर्शन घडले. आणि तिथे थोडा वेळ बसून आम्ही नामस्मरण, देवीचे स्तोत्र म्हटले. त्यानंतर आम्ही घरी जाण्यास निघालो. सोलापूर रोडलाच हे हॉटेल सुनील म्हणून आहे. तिथे आम्ही दुपारचं जेवण केलं, थोडा वेळ आराम केला. नंतर पुढे सातारा रोडला पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालो. विठ्ठल हा भगवान विष्णूंचा अवतार आहे आणि तो आपल्या भक्तांसाठी पंढरपूर येथे प्रकट झाला. तर इथे सुद्धा विठ्ठलाचं दर्शन आम्हाला एक 5 ते 10 मिनिटातच मिळालं आणि पायाला स्पर्श करायला सुद्धा मिळाला. त्यानंतर आम्ही रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. विठ्ठलाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो सातारा रोडला असलेल्या श्री गोंदवलेकर महाराज यांच्या समाधी मंदिरात. अक्षय तृतीयामुळे कोणत्याही मंदिरात गर्दी नसल्यामुळे अगदी कमी वेळात आणि शांततेत आमचं दर्शन पूर्ण झालं. हा मंदिराचा भव्य परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे. येथे गोंदवलेकर महाराजांनी दिलेला उपदेश, नामस्मरणाचे महत्त्व लेखी स्वरूपात वाचायला मिळते.
मग व्हिडिओमध्ये शेवटी नित्य उपासनेसाठी उपयोगी असणारे देवांच्या आरती किंवा स्तोत्र मंत्र यांचा समावेश केलेला आहे. तर देवदर्शनाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आजच आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.